नमस्ते मित्रांनो. मागच्या भागात आपण पाहिलं होतं की मिलाडी लीला रागवते कारण ती वीला बी सोलून देत असते म्हणून. वडील तिला अडवतात तर मिलाडी म्हणते, काय मी काय चुकीचं बोलली? अनुयायी म्हणजे दुसऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागणारा, हे ऐकायला तुमची इच्छा होत नाही? जियांग फ्रेंगमॅन, मी तुला विचारते, यावेळी तू त्याला पाठवत आहे का? वीकडे बोट दाखवते. वडील म्हणतात, हे त्याच्यावर आहे. जर त्याला जायचे असेल तर तो जाऊ शकतो. मी पटकन हात वर करतो, मी जाणार. जर त्याला जायचे असेल तर तो जाणार. त्याची इच्छा नसेल तर तो नाही जाणार. मग हे चेंगसाठी का नाही? तू जसा दुसऱ्यांच्या मुलांना वागवतो तसा स्वतःच्या मुलाला का नाही वागवत? कुटुंब प्रमुख जियांग, तू किती दयाळू आहे. वडील म्हणतात, मिलाडी, मला वाटते तू थकली असेल म्हणून तू आता आराम कर. ती काही बोलणार तर चेंग हाक मारतो, तू तर काही बोलूच नको. मला चूप राहायला सांगतो, तुझ्या वडिलांसारखा मूर्ख. मी सांगते, तुझ्या शेजारी बसलेल्या माणसाच्या तुलनेत तू काहीच नाही. मग कल्टिवेटर असो की रात्रीची शिकारसाठी असो, काही फरक पडत नाही. आता तूच पहिले तुझं नशीब शोधणार आहे. यात तुझा दोष नाही. तुझी आई त्याच्या आईसारखी नाही ना. हे तसं आहे म्हणून. पण मी तुझ्यासाठी ॲडजस्ट केलेलं नाही. मी तुला कितीकदा सांगितलं की तू त्याच्यापासून दूर राहा, तरी तू त्याच्याबद्दल चांगलाच बोलू कसा शकतो? तू माझा मुलगा कसा होऊ शकतो? असं म्हणून ती फायनली गेली. एक तर या ड्रामामध्ये लेडीज रोल फार कमी आहे. त्यात या दोघी तर काही बोलत नाही आणि तिसरी बोलते तर थांबत नाही. वडील म्हणतात, बरं झालं, चला जेवण करा. सर्व जेवण करायला लागतात. सीन चेंज होतो. लॅनजान लगबगीने घराकडे निघालेला असतो. चालता चालता त्याला पायाखाली काही असण्याचा भास होतो. खाली वेंचावने बनवलेला खड्डा असतो, पण लान वर उडतो. समोरून तीच चेन येते तरी लान गोल घुमतो. पुन्हा समोरून एक लात लानच्या छातीला लागते. लान मागे जातो, थांबतो आणि बघतो. एक नाव घेतो, वेनजुलू. फायटिंग इतकी चांगली आणि नाव वेनजुलू. वेनचाव आणि त्याचे सैनिक धावत समोर येतात. वेनचाव म्हणतो, लानझान, तू नेहमी उद्धटपणे वागतो, पण आता तर तू माझ्या हाती सापडला. इन लोखंड माझ्या हातात देऊन टाक आणि तू गुडघ्यावर बस. कसं राहील? मी तुला जिवंत सोडणार. लान नेहमीप्रमाणे काहीच बोलत नाही. वेनचाओ म्हणतो, तुला माहीत आहे का, मला सर्वात जास्त तिरस्कार कशाचा वाटतो? तो म्हणजे तुझ्या संरक्षण टोनचे. तू स्वतःला काय समजतो? तू किशन पर्वताच्या पायथ्याशी असलेली एक फक्त छोटीशी मुंगी आहे. लान अजूनही चूप. वेनजुलू, मार याला. लान एक मंत्रबद्ध कागद काढतो आणि त्यांच्यावर फेकतो. त्या कागदामध्ये फुलपाखरूचे रूपांतर होते, त्यामुळे त्यांना ते हटवायला वेळ लागतो. संधी साधून लान गायब होतो. वेंचाव म्हणतो, यात शंका नाही, ही डेव्हिल स्कॅटल स्पेल विषयांनीच बनवली असेल. नुसते पेपर टायगर्स. झुलू विचारतो, त्याचा पाठलाग करायचा का? नाही, जाऊ द्या त्याला. माझा भाऊ क्लाउड रिसेसला पोहोचला असेल. त्याचं क्लाउड रिसेस कसं उद्ध्वस्त होत आहे हे त्यालाही दिसू दे. एक छोटीशी मुंग कितीक वेळ उद्धटपणे वागेन, असं म्हणून ते तिथून निघून जातात. वेनशू गेटवर येऊन हल्लाबोल करतो. आतमध्ये कुटुंब प्रमुख लान आणि अंकल ध्यान करत बसतात. धावपळ चालू असते याची जाणीव सिजनला होते. एक सैनिक येतो आणि सांगतो, कुटुंब प्रमुख, वेंगशूने पर्वताच्या सर्व दिशेने आपल्यावर हमला केला आहे. तो म्हणत आहे की आग लावून क्लाउड रिसेसला जाळून टाकणार. असं ऐकताच अंकलच्या तोंडातून रक्त येते. हा कसला आजार आहे? बिमार असो की तलवार घुसो, रक्त तोंडातूनच निघेल. सिचेन अंकलला पकडतात. किशनमधले वेन कुटुंबीय अशुभ आणि दृष्ट आहे याची खात्री पुरेशी आहे. सिचेन म्हणतो, काका, वेंगशूच्या फायर ताबीजमध्ये फायर पॉयझन आहे. तुम्हाला राग येऊ देऊ नका. अंकल म्हणते, वांगजी कुठे आहे? तुझा त्याच्याशी संपर्क झाला का? सिचेन म्हणतो, नाही. अंकल म्हणतात, तू त्याच्याशी संपर्क साध आणि त्याला सांग लवकरात लवकर निघून जाण्यास. इथं येऊ नको. तो जर लपला तर आपल्याला थोडा तरी चान्स आहे. पुढे काही बोलणार तर दुसरा सैनिक येतो. कुटुंब प्रमुख, फार वाईट घडलं. आपले सैनिक फार वाईट अवस्थेत आहे. सिचन म्हणतो, मी तुम्हाला सांगितलं होतं काय करायचं ते आधीच. सैनिक म्हणतो, वेन कुटुंबियांनी पर्वताला घेरले आहे आणि वाड तोडले आहे. त्यांनी सर्वीकडे आग लावली. आग छोट्या विद्यार्थ्यांच्या घराकडे फैलत आहे. सिचेन मागे जातो आणि म्हणतो, आता निकळ स्पष्ट आहे. लान कुटुंबियाला विनाशकारी आपत्तीला सामोर जाऊ लागू शकते.
सर्व योग्य आदराने मी काकांना विनंती करतो की लायब्ररी पॅव्हिलियनमध्ये प्राचीन बुक घेऊन तुम्ही क्लाउड ड्रेसेसमधून जावे. अंकल म्हणतात, जर मी इथून गेलो तर तुझं काय होणार? बाकी लोकांचं काय होणार? सिजन म्हणते, आपण क्लाउड पाऊंड केव्हमध्ये जाऊ. तिथे हेडबँडशिवाय कुणीच आत येऊ शकणार नाही. परिस्थितीकडे बघता आपल्याला लहान कुटुंबाची स्थापना वाचवावी लागेल. अंकल म्हणतात, आता तू काही बोलू नको, तू जा, मी इथे थांबतो. सिजन काही बोलणार तर अंकल म्हणतात, जर तुम्हाला आताही तुझा अंकल मानत असेल तर तू जा. सिजन म्हणतो, मी लहान कुटुंबाचा मास्टर आहे, मी असा क्लाउड ड्रेसेस सोडून जाऊ शकत नाही. अंकल म्हणतात, तू मास्टर आहे म्हणून तू जिवंत असणे जरुरी आहे. जर फक्त प्राचीन पुस्तके नष्ट होत नाहीत आणि मास्टर जिवंत असेल तर गुसूच्या लहान कुटुंबाला कुणीच काढून टाकू शकत नाही. असं म्हटल्यावर सिजन मानतो आणि नमस्ते करून तिथून निघतो. अंकल ऑर्डर देतात, सर्व आतील विद्यार्थ्यांनी क्लाउड पाऊंड केव्हजवळ यावे. दुसरीकडे वेन कुटुंबाचे सैनिक लानच्या सैनिकांची वाट लावतो. सीन चेंज होतो. वी आणि चेंग वडिलांकडे येतात. वडील म्हणतात, काय झालं, इतक्या रात्री इथे का आले? वी म्हणतो, जियांग काका, वेन कुटुंबीय गुंड प्रवृत्तीचे झाले आहे, ते आपल्यासोबत पण काही करायला नको. ही खूप मोठी कहाणी आहे. लहान कुटुंबियाच्या पहिल्या लेक्चरमध्येच आम्ही वेन कुटुंबियाशी पंगा घेतला होता. मी जेव्हापासून किंगेतून आलो तेव्हापासून मी लहानला सलग मेसेज करत आहे, पण अजूनपर्यंत त्याचं काही उत्तर आलं नाही. आजकाल वेन कुटुंबीय वाढत्या प्रमाणात सर्रास बनते आणि त्याचे मूळ दुर्भावपूर्ण स्वरूप प्रकट करते. ते वाईट गोष्टी करायला भीत नाही. जेव्हा ते चोरी करू शकत नाही तेव्हा ते वस्तू लुटतात. क्लाउड ड्रेसेसबद्दल मला चिंता वाटत आहे. वडील म्हणतात, खरं तर हे तू जे म्हणत आहे ते मला आधीच माहीत होतं. चेंग म्हणतो, हे तुम्हाला आधीच माहीत होतं? वी म्हणतो, जेव्हा आम्ही शिकत होतो तेव्हाच. वडील म्हणतात, हो, कुटुंब प्रमुख लानला जी चिंता होती ती खरी ठरली. आम्हाला वाटलं नव्हते की वेन कुटुंब इतके निर्लज्जपणे वाईट होतील. ते एक पत्र हातात घेतात. जेव्हा तुम्ही किंगेला होते तेव्हा कुटुंब प्रमुख लानने दुसरं लेटर पाठवले. ते म्हणत होते, इन लोखंडासाठी वेन कुटुंबीय आम्हाला काटा समजत आहे, त्यामुळे ते काहीही करू शकतात. वेन शू गुसूला गेला आहे. कुणाला उपदेश किंवा ऑर्डर देण्या इतकी ही गोष्ट इतकी सोपी नाही. चेंग विचारतो, आपलं कसं? ते आपल्यावर पण आक्रमण करतील? वडील म्हणतात, सध्या वेन कुटुंबीय मजबूत आहे. सिजन म्हणत होते की इन लोखंडाचं शुद्धीकरण करणे इतके पण गुंतागुंतीचे आहे. त्याच्या शुद्धीकरणात जर निष्काळजीपणा केला तर ते लोकांवर कंट्रोल करेल. म्हणून वेन रुहान शक्तिशाली होण्याआधी पलटवार झाल्यास विविध शाळांना वेढा घालण्यासाठी आणि दडपण्यासाठी लोकांना पाठवणार नाहीत. लहान कुटुंबीय इन लोखंडामध्ये डीपली इन्व्हॉल्व होते. आता ते यापुढे लो प्रोफाईल ठेवू शकत नाही. चेंग, शियान, खूप वेळ होण्याआधी 3 दिवसाआत तुम्ही निघा. मला माहीत आहे हे तुमच्यासाठी कठीण आहे. वी म्हणतो, काका, मला समजलं. माणसापेक्षा परिस्थिती गंभीर आहे. जेव्हा आम्ही किंगेला जाऊ तेव्हा आम्ही स्वतःची काळजी घेऊ. राहिला प्रश्न वेंचावचा, तर तो जर नाराज झाला तर तो आम्हाला 2 बुक्की मारेन, पण तो जीव घेण्याची हिंमत करणार नाही. वडील म्हणतात, इम्पॉसिबल गोष्ट करण्यासाठी तोपर्यंत काही करू नका जोपर्यंत तुम्ही काही अचीव करत नाही. सीन चेंज होतो. गुरुजी कोल्ड केव्हजवळ उभे असतात. ते विद्यार्थ्यांची वाट पाहत असतात. सैनिकाला विचारतात, आणखी किती बाकी आहेत? अरे, पण याच्या डोक्यावर तर हेडबँड नाही. सैनिक म्हणतो, सारे विद्यार्थी मारल्या गेले. माझा त्यांच्याशी संपर्क झाला नाही. 10-12 लोक असतील, पण तुम्ही लवकर जा. तर गुरुजी म्हणतात, मी आत जाणार नाही, मी थोडा वेळ थांबतो. तर त्यांना एक आवाज येतो, लहान बुड्या. झाडातून एक व्यक्ती उडत येतो. पाहताच गुरुजी त्याच्याशी फाईट करायला लागतात. हा वेनशू आहे, वेन रुहानचा पहिला मुलगा. तब्येत खराब असल्यामुळे गुरुजी टिकत नाही. शू मारायला धावणार तर लानची धमाकेदार एंट्री होते. वाव, माहीत आहे सर्व खोटं आहे, पण पाहायला मजा येते. लान आणि वेनशूची फाईट होते, पण शू जास्त वेळ टिकत नाही. सर्व सैनिक येऊन हमला करायला लागतात तर लान उडून गुकीने धमाका करतो. हा सीन पाहायला खूप जबरदस्त आहे. सगळीकडे धूळ झाल्यामुळे त्यांना आत जाण्यास वेळ मिळतो, पण काही शेवटचे सैनिक फाईट करत बाहेर राहतात. हा सैनिक बाहेर कसा? तो तर गुरुजीच्या मागेच होता ना? लान आणि गुरुजी आत असतात आणि बाहेर असलेल्या सैनिकांना वेंग शुआन पकडतो. वेंग शू म्हणतो, ऐक वानजी, इन लोखंड माझ्या हातात दे, नाही तर क्लाउड ड्रेसेसच्या सर्व विद्यार्थ्यांना मी मारून टाकेन. वेंग शू विचारतो, आत कसे जायचे? तो मागे पाहतो.
तर सैनिक म्हणतो, मी कमी महत्त्वाचा विद्यार्थी आहे, मला माहीत नाही. तो काही विद्यार्थ्यांना मारायला लागतो. हे पाहून तो सैनिक घाबरतो आणि पटकन म्हणतो, हेडबँड. हेडबँडमुळे हे लोक आतमध्ये जाऊ शकतात. या पर्वतामध्ये तोच विद्यार्थी जाऊ शकतो ज्याच्याकडे हेडबँड आहे, आणि हेडबँड हे फक्त तिथल्या क्लाउड रिसेसच्या आतमधल्या विद्यार्थ्यांकडेच असतो. हे पाहून दुसरा सैनिक म्हणतो, तू तर भित्रा निघाला, तू क्लाउड रिसेसमध्ये राहून लहान कुटुंबियाशी धोकेबाजी कसा करू शकतो. हे ऐकताच वेन कुटुंबियाचे सैनिक त्याला मारून टाकतात. तर हा होता आजचा भाग. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.